नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. माणिकराव कोकाटे राज्याचे माजी मंत्री, आता माजीच मंत्री म्हणावं लागेल कारण सर्व गेलं आहे, म्हणजे अटक टळली आहे, शिक्षेला स्थगिती नाही आहे, पण जामीन मिळाला आहे. हे टिपिकल केस आहे. सरकारी फ्लॅट्स लाटल्याच्या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा झाली आहे. कनिष्ठ न्यायालय नंतर सत्र न्यायालय दोघांनी ही शिक्षा दिली आहे. सध्या प्रकरण हायकोर्टामध्ये आहे, मुंबई हायकोर्टात चालू आहे. ते तर हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिलेली नाही आहे, जामीन दिला आहे, त्यामुळे अटक टळली आहे. परंतु आमदारकीचं काय? तज्ज्ञांच्या मते माणिकराव कोकाटेंची आमदारकी गेली आहे. केव्हाच गेली. त्यांचं म्हणणं आहे लोकप्रतिनिधी कायदा जो आहे त्या कायद्यानुसार ज्यांना एखाद्या गुन्ह्यात 2 वर्षे शिक्षा झाली असेल, 2 वर्षे किंवा अधिक, त्याचं पद लगेच जाते. मग तो आमदार असो की खासदार असो, आणि नंतर 6 वर्ष त्याला लढता येत नाही. इतका कडक कायदा आहे तो. म्हणजे त्या हिशोबाने मग आता कोकाटे यांचा प्रॉब्लेम झाला आहे. त्यांची आमदारकी गेली आहे. फक्त आता तो निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना जाहीर करायचा आहे. आता राहुल नार्वेकर यांच्याकडे ते प्रकरण अजून का आलेलं नाही, त्यांनी अजून का जाहीर केलं नाही हे कळायला मार्ग नाही. कदाचित हायकोर्टात प्रकरण आहे म्हणून थांबले असतील. उद्या परवा हा निर्णय होऊ शकतो, कारण प्रकरण साधा आहे, सोपं आहे, शिक्षा झाली आहे, त्यामुळे आमदारकी गेली, त्यात कॉम्प्रोमाइज नाही. माणिकराव कोकाटे हा 5 टर्मचा आमदार आहे. 5 वेळा निवडून आले ते सिन्नरमधून, नाशिक जिल्ह्यातल्या. आणि आज त्यांची काय अवस्था आहे. म्हणजे लीलावती रुग्णालयात त्यांना ॲडमिट व्हावं लागलं. आता एक कोर्टाच्या निकालाची बातमी आली असेल, त्यामुळे त्यांची टेन्शन वाढलं, त्यामुळे BP वाढलं. BP वाढल्यामुळे छातीचे ठोके वाढले. त्यानंतर लीलावती रुग्णालयात ते लगेच ॲडमिट झाले. तर अटक टाळण्यासाठी ते लीलावती ॲडमिट झाले असं लोक बोलत होते. आणि ठीक आहे, तर लोक आहेत, बोलणार आहेत, किंवा अटक टाळण्यासाठी तुम्ही लीलावतीमध्ये ॲडमिट झाले. आता खुद्द डॉक्टरांनीच, म्हणजे लीलावतीच्या डॉक्टरांनीच याचा इन्कार केला आहे. त्यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे डॉक्टरांनी. डॉक्टरचं म्हणणं आहे की ते जेव्हा आमच्याकडे आले तेव्हा त्यांचा हार्ट रेट वाढला होता, छातीत दुखत होतं. डॉक्टर म्हणतात की आम्ही चाचण्या केल्या, आमच्याकडे हार्ट स्पेशलिस्ट आहेत, त्या स्पेशलिस्टने तपासलं, त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की ICUमध्ये त्यांना ॲडमिट केलं. काही चाचण्या केल्या, अँजिओग्राफी केली. अँजिओग्राफीमध्ये एकापेक्षा जास्त व्हेसलमध्ये ब्लॉक आढळले. एकूण 4 ब्लॉक आढळले डॉक्टरांना अँजिओग्राफीमध्ये. म्हणजे छातीमध्ये 4 ब्लॉक.
एक नाही 4. त्यामुळे डॉक्टरचं म्हणणं आहे की सर्वच गंभीर प्रकरण आहे. त्यामुळे डॉक्टरांनी बायपासचं सुचवलं आहे. बायपास करून घ्या बायपास. पण कोकाटेचं अजून मन तयार नाही बायपाससाठी. बायपास ऑपरेशन म्हणजे मोठं ऑपरेशन आहे. कोकाटेचं मन तयार नाही. कोकाटेचं म्हणणं एक विचार करून सांगतो तुम्हाला. त्यामुळे उद्या परवा पुढे मागे निर्णय होईल तो. पण तो निर्णय त्यांना लगेच करावा लागेल. कारण जितक्या लवकर तुम्ही निर्णय कराल तेवढं बरं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. बायपास सर्जरी झाल्यानंतर किमान 7 दिवस त्यांना तिथंच राहावं लागेल हॉस्पिटलमध्ये. डॉक्टरचं म्हणणं आहे आमच्याकडे दुसरा पर्यायसुद्धा आहे. आम्ही अँजिओप्लास्टी करू शकतो. आता ठीक आहे, ते डॉक्टर आहेत, ते डॉक्टर पाहतील काय ते. परंतु हे प्रकरण आलं आणि त्यांचं छाती दुखायला लागली, त्यामुळे ते ॲडमिट झाले. त्यामुळे लोक म्हणत होते की बा अटक टाळण्यासाठी तुम्ही ॲडमिट झाले. आता डॉक्टरांनीच खुलासा केला की आम्ही रुग्णाला असंच दाखल करून घेत नाही. म्हणजे हॉस्पिटलच्या डॉक्टर म्हणाले की आम्ही काही कारण नसताना आम्ही पेशंटला ॲडमिट करून घेत नाही. काहीतरी ठोस कारण आहे, गरज असते म्हणून आम्ही ॲडमिट करून घेतो. म्हणजे हॉस्पिटलने आपली बाजू स्पष्ट केली आहे. त्यांचं म्हणणं आहे गरज होती म्हणून आम्ही त्यांना ॲडमिट करून घेतलं. अटक टाळण्यासाठी ॲडमिट करून घेतलेलं नाही. म्हणजे हॉस्पिटलने आपली भूमिका स्पष्ट केली. ठीक आहे, आता सध्या कोकाटे यांच्यावर 30 वर्षापूर्वी त्यांनी केलेल्या कारनाम्याचं प्रकरण अंगावर आलेलं आहे. 30 वर्षापूर्वीचं प्रकरण आहे. विसरले असतील सर्व, पण ते आत्ता बाहेर आलं आहे. म्हणजे निर्णय आत्ता झाला कोर्टात. तर देर है पर अंधेर नाही. म्हणजे कानून के हात लंबे होते वगैरे असं म्हणतात. ते सर्व आता दिसतंय आपल्याला की 30 वर्षानंतरचं प्रकरण आता अंगावर येत आहे. आणि अंगावर असं आलं आहे की आता जेलमध्ये जायची वेळ आली आहे, आमदारकी जायची वेळ आली आहे आणि हॉस्पिटलमध्ये भरती व्हायची वेळ आली आहे. म्हणजे एक चूक किती महागात पडू शकते. हे कोकाटेचं पुरतं हे प्रकरण मर्यादित नाही आहे. इतर लोकप्रतिनिधींना हा इशारा आहे, आमदार खासदारांना इशारा आहे की काम करताना, निर्णय घेताना सावध राहा. अडकू नका कुठे. अडकलात की आज ठीक आहे, आज दिवस चालले जातील, पण पुढे मागे त्रास होऊ शकतो. कोकाटे प्रकरणातून आपल्या आमदार खासदारांनी एवढा जरी बोध घेतला, धडा घेतला, तरी बरंच काही लोकशाही तशी बरीच काही स्वच्छ होईल. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा.